अभिनेता शेखर सुमननं भाजपात प्रवेश केला असा दावा करण्यात आलाय. पक्षप्रवेशाचा व्हिडिओ व्हायरल केला जातोय. आपल्या खास शैलीत शेखर सुमन सरकारवर टीका करतात. त्यामुळे आता दबावातून शेखर सुमननं भाजप जॉईन केल्याचा दावा केलाय. पण खरंच शेखर सुमननं भाजपात प्रवेश केलाय का? काहींनी तर सोशल मीडियावर शेखर सुमन डरपोक असल्याचं म्हणत निशाणा साधलाय. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. शेखर सुमनचा भाजपात प्रवेश. सरकारची खिल्ली उडवणारा शेखर भाजपात. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? या व्हिडिओमध्ये शेखर सुमन विनोद तावडेंच्या उपस्थितीत प्रवेश करत असल्याचं दिसतंय. या व्हिडिओमध्ये ते भाजप कार्यालयातून पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत. व्हिडिओच्या मजकुरात असा दावा केला जातोय की शेखर सुमन भाजपमध्ये सामील झाले. व्हिडिओमध्ये शेखर सुमन अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतायत. आपल्या शैलीतून ते केंद्र सरकारवर टीका करतात आणि अचानक कसा काय भाजपात प्रवेश केला असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत. त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ कधीचा आहे, खरंच शेखर सुमननं भाजपात प्रवेश केलाय का, याची आम्ही पडताळणी केली. व्हिडिओ नीट तपासून पाहिला. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. शेखर सुमनचा भाजप प्रवेशाचा व्हिडिओ जुना आहे. 2 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. शेखर सुमननं भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केलेला नाही. भाजपवर टीका करत असल्यामुळे शेखर सुमन चर्चेत आहे. हा व्हिडिओ 2 वर्ष जुना असून 7 मे 2024 रोजी शेखरनं भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपात प्रवेश केल्यानंतर 24 तासातच पक्ष सोडल्याचं शेखरनं त्याच्याच कार्यक्रमात सांगितलं होतं. मात्र आता पुन्हा शेखर सुमननं भाजपात प्रवेश केल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट